साताऱ्यामधील म्हसवड येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 27 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा 8वा दिवस असून प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या या ठिकाणी धनगर समाज बांधव एकत्र येणार आहेत। धनगर समाज गेले 7 दशके वंचित असून शासनाकडून वारंवार आश्वासन त्यांना दिलं जाते। जोपर्यंत आमच्या मागण्या हे सरकार मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपोषणकर्ते गणेश केसरकर, उत्तम वीरकर आणि जयप्रकाश हुलवान यांनी दिला आहे। पण ते सरकार त्यांची दखलच घेणार अजिबात। तरी गाठ आढावला तरी बी लक्ष देणार सरकार। अनेक केसेस झाल्या पोलिसांसोबत, त्यावेळेस काय वादावादी पण घडली होती। नाही, मग उपोषण सोडाना म्हणून पोरं आत टाकले, मग उपोषण सोडायला लावलं सरकारने। एवढ्या गोष्टी पार केलेल्या आहेत। मग जे सरकारने त्यावेळेस एकनाथ शिंदेसोबत फोनवरनं चर्चा वगैरे पण झाली होती। नाही चर्चा झाली की ते म्हणले की तुमचं काय असेल ते आम्ही बोलू आणि तेवढं रस्ता हे करा, तुम्ही उपोषण मागे घ्या। मग त्यावेळेला तवा रस्ता सोडला। मग तुम्ही ते सरकार काय हे करीत नाही।